तर साहेब तुमचं नाव सांगा आणि काय म्हणजे पद इथं कंट्रोलर हे काय आहे ते. मी नेमकाची वाहतूक नियंत्रक धाराशिव आगार. बरं आता कालपासून यात्रा चालू आहे आणि तुम्ही एस टी महामंडळातर्फे असे सेवा देत आहे. तर कशी कालपासून सेवा कशी झाली काय काय सांगते. काल भरपूर गाड्या सोडल्या त्याच्या आता 25-30 गाड्या सोडल्या त्या काल. कळमच्या 8 गाड्या आणि धाराशिवच्या एक 18 ते 20 गाड्या होत्या. लातूरच्या होत्या ना काही. लातूरच्या होत्या, औषधच्या होत्या, भरपूर काल गाड्या होत्या. पण आज थोडं गाड्या कमी आहेत. आज गर्दी कमी आहे, गाड्या कमी होत्या. भाविकाची सोय झाली सगळी. हो काल झाली बावीस. आज पण चालू आहे सोय झाली. कालच्यापेक्षा आज फक्त गर्दी कमी. गर्दी कमी आज पण. हां पण इथं बस स्टँडमध्ये पाणी ठेवायला पाहिजे होतं भाविक आल्यासाठी. पाण्याची सोय आहे की सर? पाण्याची केलं का पाण्याचं जार सोय केलेली आहे. आणि साहेब तुमचं नाव सांगा. मी नलवडे प्रभाकर अशोकराव, वाहतूक नियंत्रक धाराशिव आगार. काय सांगाल यात्रेविषयी. आता यात्रेचे भाविक आलेले आहेत, वारकरी आलेत, तुम्ही त्यांची सेवा करताय. वारकऱ्यासाठी जादा गाड्याची सोय केलेली आहे. कालपासून चालू आहे यात्रा. भरपूर प्रवासी एस टीने उचललेले आहेत. आज 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 काय परिस्थिती. आज प्रवासी गर्दी पण कमी आहे आणि गाड्या पण कमी. म्हणजे प्रवासी असेल तर मग तुमची गाडी जादा गाडी धाराशिवून जर समजा अचानक 10-20-50 प्रवासी निघाले, जादा तुमची गाडी गाडी तिथून जादा गाड्याची सोय केलेली आहे. प्रवासी गर्दीनुसार जादा गाड्या येत आहेत. मग काय सध्या म्हणजे व्यवस्थित हो एकदम व्यवस्थित आहे. आता कळमची गर्दी आहे तर कळमची गाडी मागवलेली आहे आम्ही. आता 10-15 मिनिट गाडी येईल कळमची. 4:15 गाडी येईल कळमची. आजी तुम्हाला कुठं जायचंय. कळमला. कळम जायचं. हा मग आता इथं एस टी जाण्यासाठी बसलाव का. हा हा मग एस टी साहेब म्हणले की अजून अर्धा तास लागेल म्हणले गाडीला. मग आता एसटीनच जायचं आम्हाला. मग अर्धा तास थांबावं लागेल तुम्हाला. थांबताव की आता काय करावं. मग ह्याने इथं सावलीची सोय केली का. हाय की सोय. सोय केली का सावलीची. पाणी तहान लागली तर पाण्याची सोय केली का ह्याने. होय केली पण नाही की आता प्यायला पाणी. पाणी हाय घ्याव का इथं जार भरलेली आहे इथं. हाय तर जार भरून ठेवलीत की. नाही म्हणली पोरगी. कोण म्हणली ती पोरगी हो का. ती पोरी ती तोंड बांधून बसले लाज झाली ती पोरी. हा काही सांगते त्या. हा म्हणल्या ए, संपलं नाही पाणी. नाही नाही पाणी संपलंय म्हणल्या. नाही पाणी आहे का तेव्हा ते सगळे माणसं पेली ती. बरं बरं. जाऊ तुम्ही पाणी पिऊन या. हो घेते की बरं. तर या ठिकाणी एक विद्यार्थिनी जे काकाच्या यात्रेला आलेली आपल्याला त्याची प्रतिक्रिया जाणून घ्यायची. दिदे तुझं नाव सांग. दीपाली विष्णू भांगे, कुठले सातेफळ, कुठला तालुका जिल्हा. तालुका ते जिल्हा बीड. कशाला आलते इकडे तेरला. काकांच्या दर्शनासाठी. दर्शनाला झालं का दर्शन. हा झालं. कसं आलते टमटम आलती का बस ना आलता. बसनं आलती का. हा मग आता बसनं झाल्यास बस स्टँडवर बसलेली आहे. बसनं आता बस स्टँडवर बसलेली आहे तू. म्हणजे बसनं जायचं तुला परत. हा मग काय दर्शन झालं. हा दर्शन घेऊन समाधान वाटलं. हा समाधान वाटलं. काय करते म्हणजे शिक्षण चालू आहे का. हा शिक्षण चालू आहे. कोणत्या वर्गात आहे. 10वीचे पेपर दिलेत 11वीला. आता 11वीला गेली. हा 11वीला. मग आता इथं काकाच दर्शन घेतलं. हा काय मागितलं काकाला. काही नाही मला मा- चांगलं मा- ज्ञान बुद्धी, हा चांगलं ज्ञान बुद्धी मला मिळू दे. बरं आहे. चांगला नवरा मिळू दे. नाही. नाही का. चांगली नोकरी. हा चांगली नोकरी म्हणजे चांगला नवरा आलाच पुन्हा ते काय हेच आहे ना. तर आता इथं हिच्याच मैत्रिणी आहेत. त्यांचे दिदे तुझं नाव सांग. वैष्णवी विठ्ठल कांबळे. मग तो दर्शनाला आलती. तुम्ही तिघी जणी मैत्रिणी आहेत, तुम्ही दर्शनाला आलो होतो. झालं दर्शन व्यवस्थित सगळं. मग काय तू किती आहे. 10वीचे पेपर दिलेत 11वीला. 11वी. मग तिघी जणीचे 10वीचेच पेपर झाले. नाही नाही. 7-8. मग आता 11वी करून पुढं काय नियोजन पुढं. म्हणजे कसं असतंय काय करायचं पुढं. इंजिनिअरिंग करायचं, मेडिकल करायचं असं असतं. तुझं काय तसं ठरलंय का ते. काय करायचं ठरलं. इंजिनिअरिंग करायचं. तुझं गणित पक्का आहे काय जरा. इंजिनिअरिंग मला की गणित चांगलं लागतंय. तुझं गणित चांगलं आहे. मला सांगायचं आता काय वाटलं दर्शन घेऊन काकाच दर्शन घेऊन येते. चांगलं वाटलं, समाधान वाटलं. कधीपासून येत असते. पहिल्यांदा पहिल्यांदाच झाली का. पहिलीच वेळ आहे. हं.
मग तो कुणामुळे आली? कोण म्हणले चला जाऊ काका दर्शन घेऊ? ही आजी आहेत का तुझी? हा आजी आजी आहे आजी हा तुमची नात लयच लाजती. लाजती वय बोलत तुम्ही बोलत आहो चांगलं. मग काय करावं आता आपण? तुमचं शिक्षण किती झालंय? कुठलं काहीच नाही काहीच नाही. काहीच नाही आणि हिचं शिक्षण होऊन ती इंजिनियर होईल आणि ती लाजायला लागली बोलायला. आता काय करीत होती शाळेतलं जाते ती बघा की ते लाजते. आता ते नवीन लेकर आहे ती हा हा पण नाही ती कधी आलेली बाहेर म्हणून नाही ती का? हा मग आता तुम्ही नातीला घेऊन आला हो हो देवाला देवाला. मग आता आपल्याला कसं असतंय, आता आपलं काय प्रपंच नाही करायचा, होय की काय घेऊन जायचं नाही. नाही आता नातवंड ही ती त्यांचं सगळं बघायचं हा, आपल्याला. हा, हा. दुसरं काय काम आहे का काहीच तुम्हाला नाही. आता? काय काम? नातवंडाचं बघायचंय. हो हो मग आता नातीसाठी काय काकाला काय मागितलं? काय काकाला आता द्या बाबा म्हणलं हा? काय चांगलं चांगलं होऊ दे. हो चांगलं म्हणजे काय काय चांगलं मार्क मिळू दे, हो. चांगली पास होऊ दे, होय चांगली नोकरी मिळू दे मिळू दे म्हणलं आणि चांगला नवरा मिळू दे. हा हा हे तर असतं मग. हा आणि आधी चांग शिक्षण तर होऊ द्या की हा शिक्षण, अहो शिक्षण झालं की चांगला नवरा ऑटोमॅटिक भेटते. हा, हा, हा. शिक्षण मिळू द्या हा ते आहे. आणि नोकरी, पाणी. अजून हा नोकरी लागायला नोकरी लागली की अहो सगळं चांगलं होते पुन्हा. तर इथे एक दिदी अजून. दिदी तुझं नाव सांग. दिव्या विठ्ठल कांबळे कुठले तू? खेरडाची माझ्याच नाते आहे त्या खेळ म्हणजे तुमच्या माझ्या नाते आहे त्या तुमच्या नाते येते का? मग ही इकडली ही इकडली. पण तो कितवीला आहे? 7वी 8वीला जातो. तर 8वीला गेली आता. कुठल्या शाळेत आहे? ज्ञानप्रसार विद्यालय मोहाची. महेश शाळेमध्ये. मग आता कुठं दर्शन करायला आलती? हो आजी सोबत? हो आजीनं आणलं का तू आली? आजी नानी आजीनं आणलं. हो आजी कसं आहे, आई ही पहिली शिक्षिका असते सगळ्या विद्यार्थ्याची, पण आजी ही विद्यापीठ असते. आजीचं कधी बी ऐकायचं. आजीमुळं चांगले संस्कार भेटायचे असतील तर आजीनं आजोबाच लागते. तर निश्चितच तू आजीमुळे इथं आलीत. तुला म्हणजे एक संस्कार म्हणा किंवा आजीमुळे तुला इथला आशीर्वाद काकाचा हो हो निश्चित भेटत. आणि आमच्या चॅनलकडून तुझं चांगलं शिक्षण, चांगली नोकरी, हो, हो. चांगला नवरा हा हा हे चॅनलकडून तुला शुभेच्छा. हो.